मित्रांनो, सध्या देशभरात चर्चेचा विषय असलेला उन्नाव रेप केस 2017मध्ये त्या पीडितेवर नोकरी मागण्यासाठी ती कुलदीप सेंगर या BJP MLAकडे गेली असताना तिच्याकडे तिथे गँगरेप केला जातो. ती पीडिता न्याय हक्कासाठी योगी आदित्यनाथ यांना पत्रसुद्धा लिहिते. योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्नसुद्धा करते, परंतु तिथून तिला हकलण्यात येतं. कोणत्याहीच प्रकारचा न्याय तिला मिळत नव्हता. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये FIR करायला जाते तर तिची FIRसुद्धा कोणी घेत नव्हतं. त्यानंतर काही दिवसानंतर तिच्या वडिलांना स्वतःजवळ शस्त्रसाठा ठेवल्याच्या प्रकरणामध्ये जाणून बुजून पोलिसांकडून पोलीस स्टेशनमध्ये टॉर्चर करून त्याला मारलं जातं. टॉर्चर एवढा भयानक लेवलचा असतो का पोलीस स्टेशनमध्ये तिच्या वडिलांचा मृत्यू होतो. त्यानंतर तिच्या काका तिच्या सपोर्टला येतात, तर तिच्या काकांनासुद्धा बेदम मारहाण केली जाते आणि काकाचासुद्धा तिथे मृत्यू होतो. विचार करा कोणत्या लेवलचा तिथे तिच्यासोबत सगळ्या गोष्टी घडत होत्या. त्यानंतर एका वकिलाने तिची केस लढण्यासाठी समोर आले. त्याच्यानंतर कोर्टामध्ये जात असताना तिची मावशी, म्हणजे ती तिची आय विटनेस होती, तिच्या मावशीला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. तर ते कारमध्ये जात असताना भरधाव टेम्पोने त्यांच्या कारला धडक दिली जाते. त्याच्यामध्ये तिची काकी आणि मावशी मृत्युमुखी पडतात. वकील आणि पीडितेला जबरदस्त तिथे जखमी होतात. 7-8 महिन्यानंतर ही केस जेव्हा ओपन अप होते तेव्हा कुलदीप सेंगरला फायनली 7-8 महिन्यानंतर अटक केली जाते. त्यानंतर तरी पण तिच्या घरच्यांना जो टॉर्चर केला जातो तो काही थांबत नव्हता. त्यानंतर 2025मध्ये दिल्ली हायकोर्टाकडून कुलदीप सेंगरला जामीन मिळतो आणि कुलदीप सेंगर बाहेर पडतो. त्यानंतर पीडिता आणि तिची आई दिल्ली इंडिया गेटसमोर उपोषणाला बसतात, तर तिथून त्यांना हकललं जातं. उपोषणसुद्धा करून देत नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये भारतीय जनता पार्टी निव्वळ भारतीय जनता पार्टी नसून ती बलात्कारी जनता पार्टी आहे. तिथले BJPचे कोणतेही MLA असू दे, कोणतेही सांसद असू दे, त्यांना रेप केसमध्ये बाहेर जामीन मिळतो आणि आपल्या देशातले ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांना अजूनही जेलमध्ये ठेवलं जातं.